नमस्कार. आपण पाहत आहात गज पर्व न्यूज. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं व युवा सेनेचे श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानं सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे साहेब यांच्या आदेशानं व संपर्क प्रमुख संजयजी कदम साहेब यांच्या आदेशानं जी माळशिरस तालुक्यातली जी तात्पुरत्या स्वरूपात जी आपण जी बॉडी तयार केली ती आज ह्या ठिकाणी आपण बरखास्त करत आहे. तर इथून पुढची बॉडी आपण नवीन पोरांना आपण नवीन कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. ह्याच्यासाठीची आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. जी आता नवीन कार्यकारिणी जाहीर करणार आहे ती किती दिवसामध्ये करणार आहे? कार्यकारिणी एक 8 दिवसात किंवा 4 दिवसात त्याची एक बैठक होईल जिल्हा प्रमुखासंघ आमची संपर्क प्रमुखासंघ. त्यांच्यानंतर तत्काळ एक 4-8 दिवसात आपण ती बॉडी विचार करून चांगला कार्यकर्ता, ताकदीचा कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता, पक्षाला वेळ देणारा कार्यकर्ता त्याची मुलाखत घेऊन त्याच्याशी चर्चा करून वरिष्ठांना त्या गोष्टी कानावर घालून नंतर आपण त्याचा निर्णय घेऊन सगळा त्याचा बायोडाटा घेऊन त्याची माहिती घेऊन त्यानं बाबा ह्याच्या आधी कुठल्या पक्षात काम केलं आहे, कुठल्या संघटनेचं काम केलं आहे, का चळवळीचं काम केलं आहे, ह्या गोष्टीची सगळी माहिती घेऊन नंतर त्या कार्यकर्त्यांची मी शिफारस जिल्हाप्रमुखाकडे देणार. जिल्हाप्रमुख मेन सचिवाकडे त्याची शिफारस करणार. त्याच्यानंतर त्याचं पत्र आपण काढणार. आता जे आपण म्हटलं की कार्यकर्त्यांची जी कार्यकर्ते नवीन आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी देत असताना त्यांचा कार्यकाळाचा किंवा तुम्ही केलेल्या आतापर्यंत कामांचा अहवाल पाहूनच तुम्ही कार्यकर्त्यांना संधी देणार. वरचा पक्षप्रमुखांचा आदेशच तसा आहे. जवळ तुम्ही ते कार्यकर्त्याची खात्री करत नाही, त्याची कामाची पद्धत बघत नाही, तवर त्याला अजिबात पक्षात कुठल्या स्थान देऊ नका. माळशिरस पंचायत समितीमध्ये अगदी 2 जागा असताना शिंदे सेनेच्या शिवसेनेला सभापती पद मिळाले. ही तालुक्यात एक वेगळी चर्चा होती की 2 जागा असताना सभापती पद मिळते, त्यामुळे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये एक मोठी हुरूप निर्माण होते. काय सांगा? माळशिरस तालुक्याचा सभापती करण्यात स्वतः आम्ही 2 दिवस मुंबईला होतो. शिंदे साहेबाचा यात सिंहाचा वाटा आहे. साहेबानं विशेष माळशिरस तालुक्यावर लक्ष घातल्यामुळं हा माळशिरस तालुक्याला शिवसेनेचा सभापती मिळालेला आहे. तर शिंदे साहेबाचं इथून पुढं शब्द दिलेला आहे आम्हाला की 100% माळशिरस तालुक्यावर विशेष लक्ष राहील. त्यासाठी भरत शेठनं बी इतका मोठा प्रयत्न केला सभापती निवडीसाठी. शेठचं सारखं फॉलोअप होतं साहेबांपाशी, आम्ही साहेबाचं फॉलोअप घेत होतो. साहेबाचं विशेष लक्ष होतं आणि आम्हाला शिंदे साहेबानं शब्द दिलेला इथून पुढं माझं माळशिरस तालुक्यावर विशेष लक्ष राहील. पहिल्यांदा मी खासदार साहेबाचा आभार मानतो. त्याच्यानंतर चेअरमनचं माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम जानकर ह्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. आपली मेजॉरिटी नसताना सुद्धा त्यांना मनाचा मोठेपणा दावून आपल्या शिवसेनेचा सभापती करण्याचा त्यांना इतका मोठा आपल्या विश्वास टाकून किंवा काय त्यांना पुढचं काय डोक्यात घेऊन जर आपल्याला जर पद दिलं असेल तर पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो. आणि जास्तीत जास्त आपला सभापती ह्या माळशिरस तालुक्यात कसं काम करेल, कसा निधी आणता येईल, त्या 100% त्या दिशेनं आमचं काम चालू आहे. 100% आम्ही माळशिरस तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा असेल, गोरगरीब असेल, घरकुल असलेली, शेतकऱ्यांच्या काय अडचणी असलेल्या, विहीर असलेल्या, पानंद रस्ता असलेलं, ह्याच्यासाठी शिवसेनेचा सभापती म्हणून मी माळशिरस तालुक्याचा तालुका अध्यक्ष म्हणून ती आमच्या दोघांची बी जबाबदारी राहील. जास्तीत जास्त कसा फंडिंग आणता येईल, माळशिरस तालुक्याचा कसा विकास करता येईल, त्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे. माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये प्रथमच आपल्या नेतृत्वामध्ये त्यांना मी एक सांगतो, ही ताकद माझी एकट्याची नाही, ही सगळ्या कार्यकर्त्यांची जी माझ्या संघाची कार्यकर्ते आहे ती आजी माझी सगळे काय रुसवा फुगवा काय सगळीकडेच असतो. या काय 4 कार्यकर्त्यांना पटत नाही, 4 कार्यकर्त्यांना आपलं पटतं, पण जे काय सगळे आम्ही संघ होतो आमची टीम, त्या सगळ्या टीमचं ह्याच्यात मोलाचा वाटा आहे. ह्याच्यात कोण बघलेला आणि कोण ह्याला आणि कोण रुसला आणि कोण फुगला, त्या टायमिंगला आम्ही एका जीवानं एका दिलानं काम केलं आणि माळशिरस तालुक्याला शिवसेनेचा सभापती करून दावला. ही सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचा ह्याच्यात मोलाचा वाटा आहे, वाघाचा सिंहासारखा वाटा आहे. ह्याच्यात कार्यकर्त्याबरोबरच या तालुक्यावरती विशेष राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, तसेच विशेष उदय सामंत असतील, भरतशेट्टी गोगावले साहेब असतील आणि आपले संपर्क मंत्री
प्रताप सर नाईक साहेबांचं देखील विशेष लक्ष या तालुक्याकडे दिसते, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं मी शेठचा आभार मानतो की भरत शेठनं माळशिरस तालुका हा दत्तक घेतला अशी घोषणा लवंगच्या एका प्रवेशाच्या कार्यक्रमात केली होती. भरत शेठ हा माणूस असा आहे की शब्द दिला तर शेठ कधी मागं सरत नाहीत. त्यांची एक ख्याती आहे, एखाद्याला शब्द दिला तर ते कधी माघारी फिरवत नाहीत किंवा माघारी घेत नाहीत. एकदा शब्द दिला तर ते शब्द तड्यास नेल्याशिवाय राहत नाहीत. शेठचा माळशिरस तालुक्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर एवढा प्रचंड विश्वास आहे, जिल्ह्यातलं काय का असेना, पण माळशिरस तालुक्यातली टीम ही प्रामाणिकपणानं पक्षाचं काम करते. आमच्यात कुठला रुसवा नाही, फुगवा नाही, काय नाही. जे कोण काय म्हणत असेल की त्यांना ती लकलाभ असावं. पण शेठचं ह्या माळशिरस तालुक्यावर जसं त्यांच्या मतदारसंघावर लक्ष असतं तसं माळशिरस तालुक्यावर शेठचं लक्ष असतं. कुठल्याही कार्यक्रमाला शेठला आपण निमंत्रण दिलं की शेठ तत्काळ कधीच म्हणत नाहीत की बाबा मी येत नाही, मी 100% सतीश तुला सांगतो, 2 दिवस 1 दिवस मला वेळ दे, पण मी 100% येतो. पहिला शब्द तसा असतो शेठ. मला काय म्हणायचं आहे की आता तुम्ही जी तालुक्यात पद बरखास्त केले, कुठली बरखास्त केली पद? माळशिरस तालुक्याची जी टीम आहे तालुका अध्यक्ष सोडून बाकीची सगळीच टीम आता बरखास्त केलेली आहे. आपण नवीन आता सगळी पदं भरणार आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एक वेगळी चर्चा होते की माळशिरस तालुक्यामध्ये शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये 2 गट दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगा? काय होतं, म्हणणाराला बोलणाराचं तोंड आपल्याला दाबता येत नाही. गट तट पक्षात आमच्या अजिबात कुठलं नाही. तर थोडं मतभेद सगळे आपल्याकडेच नाही सगळीकडेच असते, ती विचाराचं मतभेद असते. त्यासाठी आमचं गट तट कुठलंच नाही. तर सगळी आम्ही एका जीवानं काम करतोय. काय एखाद्या कार्यक्रमाला मला जाता येत नाही, एखाद्या कार्यक्रमाला त्यांना येता येत नाही, पण आम्ही सगळी जशी टीम आमच्या आहे तशीच आतापर्यंत आमच्या संघच आहे. मग आता माळशिरस तालुक्याची टीम कधी निवड जाहीर करणार आहे, तारीख सांगा? तारीख तशी निश्चय नाही. आता आम्ही पहिल्यांदा ज्याला इच्छा आहे पक्षात काम करायचं त्याची पहिल्यांदा मुलाखत घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रमुखासमोर सगळी मी जेवढी इच्छुक लोक आहे ती कुठल्या पदावर काम करायचं आहे, कोणाची इच्छा काय आहे ती बोलवून घेऊन एकदा मी सगळ्यांसंग चर्चा करून परत जिल्हा प्रमुखापाशी नेऊन जिल्हा प्रमुखाची एकदा बैठक लावून देणार आहे. परत जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखासंग एक बैठक होणार. मग त्यांच्या माझ्या विचारानं ह्या निवडी होणार आहे. आता कुठल्या निवडीला गडबड करायची नाही आणि जो काम करेल त्यालाच हित आता संधी मिळणार आहे. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.